तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही जव्हारमध्ये आणि मित्रांनो आपल्याला पिकअप करण्यासाठी आपले मित्र आलेत आणि ती कार बघू शकता तुम्ही तिथं आहे. आणि चला जाओ, ते आपल्याला पिकअप करण्यासाठी आलेत. तर चला, गाड्या बघू शकता गाईज किती येतात. रस्ता ओला नाही पण फार येतात. चला गाईज फटाफट बघू शकता गाडी. हा आपला मनोभाई आपल्याला पिकअप करण्यासाठी आलेला आहे. तर जाऊ आपण आता थोड्या वेळात, कारण की इथं काहीतरी घेतात ते. बघू शकता दुकान. गाडीत बसून घेऊया. हा एक आपला इकडं गाडीत बसू, नंतर निघू आपण, बरोबर ना. किती टाइम होतो तो टाइम. तर मित्रांनो पाण्याला तर बाहेर सध्या निघलोय. बघू शकता थंड आम्ही पितो असा काहीतरी. पितोस का नाही तर काहीच थंडा पितो आम्ही. मग नंतर निघू. आणि पाणी पण आलाय, बघू शकता काहीच पाणी. तर ही आपली गाडी, नंतर आपण निघू. तर मित्रांनो पाणी कमी झालंय, आता मी निघतोय. चला गाडीत बसू. तू बेकार बेकार गाईज. अरे उघड, कॅमेऱ्यावरती पाणी काहीच गेलाय. चला आतमध्ये बसू. कॅमेऱ्यावर पाणी पडलंय. थांबता चलो, कॅमेऱ्यावरती पाणी काहीच पडलं ना. तर चला आता निघू. दाखवतो मस्त वातावरण. ओके, असा पाण्यात आलो. मित्रांनो बघू शकता जवळचा बस स्टँड गेला, निघून गेला. पण मित्रांनो काय पण सांगा, जवळचं वातावरण एक नंबर. पण मित्रांनो जवळचं वातावरण एक नंबर असतं. काहीच खतरनाक एकदम. असा गार वारा लागायला लागला तर नाग असा कापायला लागला माझा. फार डेंजर लागतं. या ते घाटांना बेकार. घाटांना एक नंबर वारा असला हिव लागतो डायरेक्ट. अंग कापायला लागतं डायरेक्ट. जास्त मजा आहे. तर मित्रांनो बघू शकता वातावरण कसं काय इकडचं. हे बघा गाईज, बघू शकता वातावरण. सध्या कारीत आहे ना, तर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की पाणी पण खूप लागलाय. तर सॉरी हो का गाईज, कारण की असं कारीतच, कारण की तुम्हाला समोरचं काय दाखवू शकत नाही. कारण की आपल्याजवळ आयफोन आहे ना गाईज, पाण्यामध्ये वापरू असा कॅमेरा. तर बघू शकता सध्या तुम्हाला कारमधूनच दाखवतो बाहेरचं वातावरण, कारण की पाणी पडायला लागलं. थंडी लागायला लागली, थंडी. तर मित्रांनो आता सध्या मी गोरठण फाटा इथे आहे आणि बघू शकता सध्या मी गोरठण फाटा इथे पोहोचलोय. अजून आम्हाला खूप लांब जायचं आहे, कारण की आपलं कुठं चाललो तयारी दोघ जण आहेत ना, त्याला दाखवायला मना केलाय. तर मी त्यांची शूटिंग नाही काढत, कारण की दोघे जण आहेत ना, त्यांची शूटिंग काढणं मना केलं आहे. तर मी त्यांची शूटिंग काढत नाही. हे आपले चालू कुठे राहा, जरा पब्लिकला सांगू. तर मित्रांनो आम्ही चाललोय वॉटरफॉल, म्हणजे आपला काय धाबोसा. वॉटरफॉल बोलशील पण तर मित्रांनो धाबोशाला चालू आहे. पटकन काय प्लॅन पण बदले का भरोसा नाही. सध्या अजून पोहोचलेला नाही मी. स्टेअरिंग मध्ये माणसाच्या हातात. तर मित्रांनो आता नाश्ता करून घेतो. चला खालती उतरतो, काहीतरी नाश्ता करू. तर माझे मित्र आहे तिकडं.
हे बघू शकता टपरी. मित्रांनो नाश्ता करून घेतो मग नंतर निघू पुढं. कॅमेरा यार पाणी आपले हे दे ना. नाश्ता करून जा. जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल ना तर तुम्हाला हा रोड माहीत आहे ना, हा दाबोशाला जातो काहीच. तर मित्रांनो ह्या जस्ट इथंच दुकान आहे रस्त्याच्या समोरच. तुम्हाला जर नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर तुम्हाला इथं सगळं अवेलेबल आहे. वडापाव सगळे भजी बिजी वगैरे सगळं आहे. तर गाईस तुम्ही पण नक्कीच या. चला तर चला मित्रांनो नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही निघतो पुढं, मला दाखवतो. चला गाईस आता गाडीमध्ये बसून घेऊया आपण. खायला नंतर कमी गरमी पाहिजे. बघू शकता किती वातावरण आहे. चटका जसा लागायला लागला. नाश्ता वगैरे करून घेतला. आता आम्ही निघतो. ना भाई सावरे मनवाल अरे सॉरी लागे मनवा लागे लागे रे सावरे लागे रे. वादावरून बघू शकता. गाईज नाईस सॉन्ग माय फेवरेट. घालवतो तर काही खड्डे खूप आहेत. रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे का समजत नाही आम्हाला. तर मित्रांनो बघू शकता किती भारी वातावरण आहे. तर तुम्ही पण मित्रांनो नक्कीच या फिरण्यासाठी. आम्ही पण एन्जॉय करतो. तर मित्रांनो आता आम्ही सध्या आहे पटेलपाडा गाव जे इथे आहे आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ओके. तर मित्रांनो आम्ही दाबोशाचा प्लॅन कॅन्सल केला. आता आम्ही चाललो दमन बीचवर. तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पोहोचलो का तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही आलो पेट्रोल पंपावरती आणि आपलं डिझेल संपलं तर डिझेल टाकतो मग निघू नंतर. चला तर डिझेल टाकायला लागलं. तर मित्रांनो लघवीला गेलतो तर आता जातो कारी जवळ. ही बघा आपली कार आहे डिझेल टाकून रस्त्यावरती उभी आहे. कंटाळा पण यायला लागलाय थोडा थोडा. आणि बघू शकता हायवे किती मोठं गाड्या आहे भाई. या साईडला ट्रक उभा आहे आणि गाड्या चालू आहेत. तर मित्रांनो तुम्हाला पण फिरायचं असेल तर फिरून घ्या काही. कारण की कामात असला की जास्ती फिरवं नाही माहीत आहे ना. बघू शकता. चला आम्ही पण निघतो आता इकडनं. तर गाईज हॉटेल बघू शकता तुम्ही. एवढा भारी गाणं बघू शकता. बॉर्डर इंडियन आर्मी सेल्वास पोलीस स्टेशन. तर फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय आणि बघू शकता इकडचं व्ह्यू. हे बघा गाईज बघू शकता गाईज किती खतरनाक समुद्र बघू शकता. आणि खूप भारी वाटतंय गाईज. मस्त वाटतंय. तर तुम्हाला पण जर फिरायचं असेल तर तुम्ही नक्की या. मी पण आहे. आणि बघू शकता हा बघा समुद्र. वातावरण बघ किती मस्त नाही काय बघू शकता. एक नंबर वाटतंय काही फार भारी वाटतंय. तुम्हाला पण जर यायचं असेल तर नक्की या. फार खतरनाक नजारा आहे काही. आणि बघू शकता सूर्य पण ढगाच्या आड लपलेला आहे.
आणि वातावरण पण किती खतरनाक दिसतोय. बघू शकता काही समुद्र काय खवळलेला आहे. हा सॉरी समुद्र खवळलेला आहे. काय बघू शकता. हा बघा किती. सध्या मी दमणला आहे काही. बघू शकता दमणचा समुद्र. हा बघा सध्या मी दमणमध्ये आहे. बघू शकता. ह्या बघा कशा लाटा आहेत त्या. तर मित्रांनो बघू शकता किती आहेत माणसं इकडं समुद्राच्या खाल उतरलेत आंघोळ करण्यासाठी. बघू शकता काहीच. आणि आम्ही पण आहेत इकडं बघू शकते. हे बघा. तर मित्रांनो आता मी आलो खालती. तर बघू शकता. आणि चप्पल मी इकडेच काढून ठेवतो. हे बघा काहीच चप्पल इकडेच ठेवले मी. आणि मी आलो समुद्राच्या खाला. बघू शकता काहीच. हा बघा समुद्र. बघा बघा काहीच. आता तर काय झालं बघा लाटा. तर बघा पाणी येत आहे. आला बघा आला. आता एवढं काय आलं नाही. आता बघा लाट येईल आहे. बघा लाट आली. आता बघा पाणी येईल. आला 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 आला. हे बघा काय. हे बघा असं पूर्ण पाणी रिटर्न चाललं आहे बघा. तर मित्रांनो फिरून वगैरे आमचं झालं. आता आम्ही चाललो घरी. तर मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्ही पण जातो आता घरी. आणि टाईम झाला. तर चला बाय.